नमस्कार मित्रांनो, व्याकरणाशिवाय स्पोकन इंग्लिश शिकत असताना आपण इंग्लिश भाषेच्या काही मूलभूत गोष्टी शिकत आहोत. या मूलभूत गोष्टी आपल्याला कोणतीही भाषा बालसुलभ पद्धतीने शिकण्यास मदत करतात. इंग्लिश भाषा ही आपली मातृभाषा नाही, साहजिकच आहे. आणि मग व्याकरणाशिवाय जर आपल्याला इंग्लिश शिकायची असेल तर इंग्लिश भाषेच्या काही मूलभूत गोष्टी शिकणं गरजेचं आहे. आणि ह्या मूलभूत गोष्टींमध्येच आपण सर्वात प्रथम सर्वनाम शिकलो होतो. सर्वनामांबरोबरच आपण टू बीचे रूप आणि त्यांचे वेगवेगळ्या काळांमध्ये ते रूप कसे उपयोगात आणले जातात तेही शिकलो होतो. त्यांच्या सहाय्याने आपण छोटी छोटी वाक्य करायला शिकलो. आणि हो, आपण अगदी अलीकडच्या काळामध्ये एस नो टाईप क्वेश्चन्स करायलाही शिकलो होतो. आता हे जे सर्वनाम जे सर्वात प्रथम आपण शिकलो होतो, या सर्वनामांची वेगवेगळी रूपं आहेत. ह्या रूपांकडेही आता आपल्याला लक्ष देण्याची गरज आहे, कारण की स्पोकन इंग्लिश शिकत असताना ह्या रूपांची खूप जास्त गरज भासणार आहे. आता बघूया ही रूपं कोणती, आणि ते मी फळ्यावर लिहून घेतलेले आहेत जेणेकरून आपला वेळ वाचेल. बघूया. आता सर्वनामांची आपण रूपांची 3 गट पाडून घेतले आहेत. सर्वनामांच्या रूपांमध्ये पहिला गट आहे प्रथमा, जो आपण अगोदरच यापूर्वी शिकलेलो आहोत. द्वितीयामध्ये या सर्वनामांचे आपण इथे रूप बघितलेले आहेत. आणि षष्टीमध्ये सुद्धा या सर्वनामांचे आपण रूप बघितलेले आहेत. म्हणजेच आता हे जे आहेत सर्वनाम, हे सर्वनाम पाठ करणं थोडंसं तुम्हाला अवघड वाटेल. अवघड काहीच नाही आहे. त्याचं कारण असं सांगतो, की तुम्हाला हे सर्वनाम आणि या सर्वनामांचा जो रूप आहेत, या रूपांचा एक फ्लो लक्षात ठेवायचा आहे. कसं? मी सांगतो. आय म्हणजे मी, मी म्हणजे मला, माय म्हणजे माझा, माझी, माझे. असा फ्लो तयार करा. वी म्हणजे आम्ही, अस म्हणजे आम्हाला, अवर म्हणजे आमचं, आमचे, आमचे, असं करायचंय. म्हणजे बघा इथे आय म्हणजे मी, मी म्हणजे मला, माय म्हणजे माझं, माझी, माझे. वी म्हणजे आम्ही, अस म्हणजे आम्हाला, अवर म्हणजे आमचं, आमचे, आमचे. अशा प्रकारे तुम्ही हा चार्ट पाठ करू शकतात. ह्या सर्वनामांची रूपं मी तुम्हाला इथे फळ्यावर दिलेली आहेत. तुम्ही हा व्हिडिओ थोडासा पॉज करून हे सर्व रूपं लिहून घ्यायचे आहेत आणि पाठ करायचे आहेत. सर्वात प्रथम तुम्हाला जर असं वाटतं आहे, की हे पाठ करायला थोडं अवघड जात आहे, तर कशाप्रकारे पाठ करू शकता तुम्ही? केवळ इंग्लिश पाठ करा. म्हणजे जसं आय, मी, माय, वी, अस, अवर, यू, युअर, यू, युअर, ही, हिम, हिज, शी, हर, इट, इट्स, देम, देअर, असा फ्लो तुम्ही तयार करू शकतात. असंही जमत नसेल तर तुम्ही 4-4चा गट करू शकतात. सर्वात प्रथम 4 आय, मी, माय, वी, अस, अवर, यू, युअर, यू, युअर. बघा, अगदी 15 सेकंदात 4 लक्षात आले. त्याच्यानंतर पुन्हा एकदा 4 करा. ही, हिम, हिज, शी, हर, इट्स आणि देम, देअर. असं जर जेव्हा तुमचं पाठांतर होईल, म्हणजे तुमच्या डोक्यात पूर्ण पक्क बसून जाईल, तेव्हा तुम्ही मग त्यांचे मराठी अर्थ पण लक्षात घ्याल. ऑलरेडी तुम्हाला हे पाठ आहेच, फक्त हेच लक्षात ठेवावे लागतील. म्हणजेच आय म्हणजे मी, मी म्हणजे मला, माय म्हणजे माझा, माझी, माझे. असा फ्लो जर तुम्ही केला तर सहजच लक्षात राहील. आता एवढं सगळं सांगून झाल्यानंतर आता आपण यांचा उपयोग शिकलो होतो. हा जो प्रकार आहे, हा थोडंसं पुढच्या लेव्हलच्या इंग्लिशसाठी उपयोगात येतो. आत्ता याची आपल्याला गरज नाही. मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण षष्टीचा कसा उपयोग करायचा ते आपण शिकणार आहोत. तर तो उपयोग कसा होतो ते बघूया. मित्रांनो, सर्वनाम या गटातील षष्टी या प्रकाराचा आपण अभ्यास करत आहोत. आता षष्टी कधीही एकटी येत नाही. त्याचं कारण असं, कारण की षष्टी नेहमी नातेसंबंध, मालकी हक्क असं काहीतरी दाखवत असते. म्हणून आपण केवळ माझा, माझी, माझे चा उपयोग करू शकत नाही. मग षष्ठी बरोबर आपल्याला कोणता तरी एक शब्द जोडावा लागतो. तो शब्द कोणताही असू शकतो. त्याच्याने आपण नातेसंबंध दाखवू शकतो किंवा मालकी हक्क दाखवू शकतो. आता कशाप्रकारे तो नातेसंबंध दाखवतो, कशाप्रकारे ते मालकी हक्क दाखवतात ते आपण बघूया. इथे बघा, षष्टी माय. मायचा अर्थ काय होतो? माझा, माझी, माझे. समजून घ्या, की जर मी असं म्हटलं, की माझा शिक्षक आहे, तर आपल्याला काही कळत नाही. म्हणजेच याचा अर्थ काय आहे, की माझा हा शब्द एकटा येऊ शकत नाही. म्हणजेच त्याच प्रकारे माय हा एकटा येऊ शकत नाही. तर मग आपल्याला इथे कुठेतरी या वाक्यामध्ये माझा शिक्षक आहे, या वाक्यामध्ये काहीतरी मिसिंग वाटतं. काहीतरी चुकल्या-चुकल्यासारखं वाटतं. म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल? त्या माझाच्या पुढे कोणता तरी एक शब्द टाकावाच लागेल. मग काय करू शकतो आपण? माझा भाऊ शिक्षक आहे. माझी बहीण शिक्षिका आहे.
माझे वडील शिक्षक आहेत. म्हणजे याचा अर्थ असा झाला, की आपल्याला माय म्हणजे माझा, माझी, माझे हा एकट्या स्वरूपात वापरता येत नाही. म्हणजेच त्याच्यापुढे आपल्याला कोणता तरी एक शब्द, मालकी हक्क दाखवणारा किंवा नातेसंबंध दाखवणारा शब्द लिहावा लागेल. तर इथे आपण दैनंदिन जीवनामध्ये कोणते शब्द वापरतो? जसं आई, वडील, भाऊ, बहीण, मित्र, मैत्रिणी, काका, काकू, मामा, मामी, आजी, आजोबा हे दैनंदिन शब्दांचा वापर आपण सुलभ पद्धतीने सहज करत असतो. मग तेच शब्द आपण इथे उपयोगात आणणार आहोत. जसं समजून घ्या, की जर मी मायच्या पुढे असं लिहिलं तर माय मदर. तर काय अर्थ होईल? माझी आई. आता याचाच उपयोग आपण वाक्यामध्ये करणार आहोत. कसं करणार? माझी आई शिक्षिका आहे. बघा, आता इथे बघा, केवळ आपण असं म्हणू शकतो का? माझी शिक्षिका आहे? नाही म्हणू शकत. म्हणजेच याचा अर्थ, की आपल्याला माझा, माझी, माझेच्या पुढचा जो शब्द आहे, तो सर्वात प्रथम लिहून घ्यावा लागेल. मग काय लिहिणार आपण? माय मदर. बघा, आपण सर्वनामांमध्ये सर्वनाम आणि टू बी ची रूप यांची सांगड घातली होती. म्हणजे याचा अर्थ काय, की सर्वनामाच्या नंतर लगेच आपल्याला टू बी चं रूप घ्यायचं असतं. मग आता इथे माय मदर याच्या पुढे आपल्याला आहे शब्द लिहायचा आहे. मग आहे साठी आपण काय पाठ केलेला आहे? एम इज आर. मग एम इज आर पैकी नेमकं आपल्याला एम घ्यायचा का इज घ्यायचा का आर घ्यायचा? तर हे लक्ष ठेवा, की एम ची दोस्ती आय बरोबरच आहे. म्हणजे हा आय शिवाय कोणाबरोबरच येत नाही. म्हणजे याचा प्रश्न तो सुटला. मग आता आपल्याला इथे इज किंवा आर घ्यायचा आहे. इज एक वचनासाठी वापरायचं आणि आर अनेक वचनासाठी वापरायचं. फक्त एवढं लक्षात ठेवा. मग आता माय मदर, आई एक का अनेक? एकच. म्हणून इज. माय मदर इज. आणि एक वचनासाठी आपण अ वापरतो. माय मदर इज अ. मग शिक्षिका, शिक्षकासाठी काय म्हणणार आपण? अ टीचर. माय मदर इज अ टीचर असं छोटस वाक्य तयार झालं. म्हणजे तुमच्या असं लक्षात येईल, की ही जी षष्टी आहे ती कधीही एकटी वापरली जात नाही. तिच्याबरोबर काही शब्द टाकावेच लागतात. त्याचे मित्र, खेळाडू आहेत. आता इथे बघा, त्याचे खेळाडू आहेत असं म्हटलं तर चालेल का? नक्कीच नाही. कारण की कुठेतरी काहीतरी मिसिंग वाटतं. कारण की पूर्ण अर्थबोध होत नाही. मग आपण काय म्हणणार? त्याचे मित्र खेळाडू आहेत. तर आता वाक्याचा अर्थबोधही पूर्ण झाल्यासारखा वाटतो. तर आता बघूया इथे आपल्याला त्याचे खेळाडू आहेत असं तर आपण म्हणू शकत नाही. मग त्याचे मित्र म्हणूनच आपल्याला हा संपूर्ण गट घ्यावा लागेल. मग आपण त्याचा, त्याची, त्याच्यासाठी जसं आता तुम्ही तक्ता बघितला आहे, त्यासाठी आपण काय पाठ केलं किंवा काय लक्षात आलं? तर आपल्याला त्याचा, त्याची, त्याच्यासाठी हिज घ्यायचं आहे. मग आपण इथे घेतलं हिज. आता मित्र सांगा भाऊ, इथे मित्र एक वचन वाटतो की अनेक वचन वाटतं? तर बघा, त्याचा मित्र
की त्याचे मित्र, त्याचा मित्र एक वचन वाटतो, परंतु त्याचे मित्र अनेक वचन आणि म्हणूनच हिज फ्रेंड्स. आता बघा इथे हिज फ्रेंड्स घेतलं, त्याचे मित्र. आहे साठी आपल्याला काय घ्यायचंय? एम इज आर. एम फक्त आय बरोबरच येतो. इज आणि आर, इज एक वचनासाठी आणि आर अनेक वचनासाठी. म्हणूनच हिज फ्रेंड्स आर. हिज फ्रेंड्स आर, त्याचे मित्र आहेत. काय आहेत? खेळाडू. मग मला सांगा, इथे आपण अ प्लेयर लिहिणार की प्लेयर्स लिहिणार? हिज फ्रेंड्स आर प्लेयर्स. काय कारण आहे? फ्रेंड्स अनेक वचन आहे आणि म्हणून प्लेयर, अ प्लेयर एक वचन आणि प्लेयर्स अनेक वचन आणि म्हणूनच आपल्याला इथे अनेक वचन प्लेयर्स लिहावा लागेल. तर अशा प्रकारे ही षष्टी उपयोगात येत असते. आता इथे आपण षष्टीचा उपयोग माय मदर, त्याचप्रमाणे हिज फ्रेंड्स हे 2 वाक्यांच्या साहाय्याने समजून घेतले. तुम्ही अशाच प्रकारे काय करू शकतात? माय मदर, माय ब्रदर, माय सिस्टर, माय फादर, माय फ्रेंड, माय फ्रेंड्स, माय अंकल, माय आंटी असे वेगवेगळे शब्द उपयोगात आणून काय करू शकतात? छोटी-छोटी वाक्य तयार करू शकतात. तर अशा प्रकारे आपण इंग्लिशला अलगदपणे सोप्या पद्धतीने पुढे-पुढे जाऊन शिकत आहोत. तर आजचा हा व्हिडिओ आपण इथेच थांबवूया आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. Facebookवर जर बघत असाल तर पेजला फॉलो करा. नमस्कार.